सुप्रीम कोर्टानं लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींना चांगलंच सुनावलंय। भारतीय सैन्यावर आणि चीननं भारतीय जमिनीवर कब्जा केल्याच्या विधानाबाबत सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडली आहे। यावेळी तुम्ही खरे भारतीय असता तर अशी विधानं केली नसती अशा शब्दात सुप्रीम कोर्टानं राहुल गांधींना फटकारलं आहे। नेमकं हे प्रकरण काय आहे आणि सुप्रीम कोर्टानं राहुल गांधींच्या वक्तव्यावर आक्षेप का घेतलेत हेच या व्हिडिओतून जाणून घेऊयात। नमस्कार, मी समीक्षा आणि तुम्ही पाहताय माय महानगर लाईव्ह। भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी चीननं भारताच्या 2000 वर्ग किलोमीटर भूभागावर कब्जा केल्याचं विधान केलं होतं। यावेळी राहुल गांधी यांनी एका सैन्य अधिकाऱ्यानं ही माहिती दिल्याचा हवाला दिला होता। याच विधानावरून राहुल गांधींच्या विरोधात उत्तर प्रदेशच्या अलाहाबाद कोर्टात मानहानीची याचिका टाकण्यात आली होती। याच खटल्याला आव्हान म्हणून राहुल गांधींनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली। यावेळी न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती A.G. मसिह यांच्या खंडपीठानं राहुल गांधींना काहीसा दिलासा दिलाय, पण राहुल गांधींच्या विधानांवर आक्षेप घेत काही प्रश्नही उपस्थित केलेत। दोन्ही न्यायमूर्तींनी यावेळी राहुल गांधींच्या वक्तव्यांवर असहमती दर्शवली आहे। याशिवाय तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते तुम्ही संसदेत का बोलत नाहीत, तुम्हाला हे सोशल मीडिया पोस्ट मध्ये का बोलायचं आहे, तुम्ही कोणत्याही पुराव्याशिवाय ही विधानं का करत आहात, जर तुम्ही खरे भारतीय असता तर तुम्ही हे सर्व बोलला नसता, असं न्यायमूर्तींनी म्हटलं आहे। सुनावणी वेळी ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी हे राहुल गांधींची बाजू मांडत होते। ते म्हणालेत, विरोधी पक्षनेते मुद्दे उपस्थित करू शकत नसतील तर हे दुर्दैव आहे। जर राहुल गांधी प्रेसमध्ये प्रकाशित झालेल्या या गोष्टी सांगू शकत नसतील तर अशा विरोधी पक्षनेत्याचा उपयोग काय, असा प्रश्न अभिषेक मनु सिंघवींनी उपस्थित केलाय। तसंच अलाहाबाद कोर्टात राहुल गांधींच्या विरोधात दाखल करण्यात आलेली याचिका ही केवळ त्रास देण्यासाठी आहे, असंही वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी कोर्टात म्हटलंय। कोर्टात सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर या प्रकरणी खालच्या कोर्टात होणाऱ्या सुनावणीला स्थगिती दिली आहे। मात्र यावेळी कोर्टानं राहुल गांधींना फटकारलं आहे। तुर्तास इतकंच। अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।